नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पोलीस भरती प्रक्रियेसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोन मित्रांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार तर एक युवक गंभीर जखमी झालाय। हा अपघात कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील पुणे नगर महामार्गावरील वाडागाव फाटा परिसरात घडली। या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत युवकाचे नाव उबेद सलीम शेख, वय वर्ष 22, राहणार नागपूर MIDC अहिल्यानगर असे असून गंभीर जखमी युवकाचे नाव शिवसागर अरुण आदिक, वय वर्ष 21, राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार उबेद शेख आणि शिवसागर आदिक हे दोघे मित्र दुचाकीवरून MH15 EL 8688 पोलीस भरती प्रक्रियेसाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले। त्यामध्ये उबेद शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवसागर आदिक यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला। याबाबत सलीम दस्तगीर शेख, वय वर्ष 51, राहणार संगमनेर रोड, श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।